महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा देणारे नेते, संयमी, दूरदर्शी आणि कार्यक्षम हे आहेत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. नगरसेवकापासून प्रवास सुरू झालेला, महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष अशी अनेक जबाबदारी पार पाडत त्यांनी लोकसेवेसाठी आपलं जीवन वाहून घेतलं. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकार झाले. लोकोपयोगी योजनांमुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलत आहे. घरातूनच राष्ट्रप्रेमाची शिकवण आणि बालवयापासूनच राजकारणाचे संस्कार ही पायाभरणी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया घडवणारी ठरली. देवेंद्रजींचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि नियोजन, नाविन्याची कास यामुळे राज्यातील जनतेचे जीवनमान उंचावले. सर्वसामान्यांच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी करणारे अनेक प्रकल्प आणि योजना त्यांनी प्रत्यक्षात आणल्या, तर महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रातही भरारी घेतली. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवीन ऊर्जेने प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करेल. राज्याचा अधिकाधिक उत्कर्ष होण्याबरोबरच सर्वांगीण विकास साधला जाईल हे नक्की. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com.